नमस्कार मित्रांनो, तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, राज्यामध्ये मुख्यमंत्री योजना दूत या योजनेद्वारे जवळजवळ 50,000 युवकांना रोजगार मिळणार आहे. बेरोजगार युवकांना ही सुवर्ण संधी आहे. मित्रांनो, युवकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली, मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम. तर या अंतर्गत जवळजवळ 50,000 बेरोजगारांना नोकरी मिळणार आहे. तर काय आहे या नोकरीविषयी, त्याचप्रमाणे यामध्ये पात्रता काय आहे, निकष काय आहे, त्याचप्रमाणे कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, किती दिवसासाठी ही आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम ही जी नवीन योजना सुरू झाली आहे, तर याविषयी संपूर्ण माहिती, पात्रता, निकष, त्याचप्रमाणे डॉक्युमेंट्स सर्व पाहूया. तर मित्रांनो, युवकांसाठी महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे राज्य शासनाने. याद्वारे जे काही बेरोजगार तरुण आहेत राज्यातील, तर या बेरोजगार तरुणांसाठी महत्त्वाची बाब आहे. याद्वारे युवकांना रोजगार मिळवणे हा मुख्य उद्दिष्ट या योजनेचा आहे. मित्रांनो, याद्वारे राज्य शासनामार्फत अनेक योजना ज्या सुरू करण्यात आल्या आहेत, यामध्ये युवा प्रशिक्षण कार्यक्रम, त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना आहे, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आहे, त्याचप्रमाणे ज्या इतर आहेत. तर अशा सर्व योजनांचा जे काही प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्या अंतर्गत राज्यात जवळपास 50,000 बेरोजगार युवकांना मुख्यमंत्री योजना दूत नेमण्यात येतील. या संपूर्ण योजना या तरुणांकडून प्रचार प्रसार करण्यासाठी हे जी काही भरती शासन करत आहे, तर याद्वारे हे होणार आहे. राज्यातील जे काही नवीन लाभदायी योजना आहेत जनतेसाठी, तर त्यांची माहिती जनतेपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचविणे हे मुख्य उद्दिष्ट या योजनेचं आहे. युवकांना त्याचप्रमाणे याद्वारे दोन्ही गोष्टी साध्य होतात. बेरोजगार तरुणांना रोजगार मिळत आहे आणि शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्वसामान्य गोरगरीब जे काही जनता आहे तर त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. हे दुहेरी उद्दिष्ट या योजनेचं आहे. मित्रांनो, याद्वारे जे काही या योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, जवळपास GR सुद्धा काढण्यात आला आहे. यामुळे जे काही राज्यातील युवा बेरोजगार आहे तर त्यांच्यासाठी महत्त्वाची योजना आहे. तर पाहूया खाली आणखीन. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यामार्फत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता या विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. राज्य शासनाने हाती घेतलेल्या विविध योजना, उपक्रम, ध्येय, धोरणे आदींची माहिती थेट ग्रामीण भागापर्यंत योजना दूतांच्या माध्यमातून पोहोचणार आहे. मित्रांनो, जवळपास जे काही राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नवीनता विभाग आहे, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये राज्य शासनाने जे काही महत्त्वपूर्ण योजना हाती घेतल्या आहेत, जनसामान्यांसाठी हिताच्या त्यांची या योजना, ध्येय, धोरणे आदींची माहिती थेट ग्रामीण भागापर्यंत लोकांसाठी पोहोचावी म्हणून या योजना माध्यमातून शासन ही भरती करणार आहे. जवळपास अंदाजे 300 कोटी रुपये खर्च या योजनेसाठी होणार आहे आणि जवळपास 50,000 बेरोजगार यामुळे त्यांना कुठेतरी रोजगार मिळणार आहे, कुठेतरी त्यांना याद्वारे काम मिळणार आहे. मित्रांनो, कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयावर असून या योजना दूतावर कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून मानधन देण्यात येणार आहे. मित्रांनो, ही योजना मानधन तत्वावर सुरू करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे प्रशासकीय यंत्रणा गतिमान होण्यास मदत. मित्रांनो, याद्वारे जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे, लोकांची कामे गतिमान पद्धतीने व्हावीत यासाठी सुद्धा ही महत्त्वाची आहे. प्रशासकीय यंत्रणा फास्ट काम करणार मदत होणार आहे त्यांना. त्याचप्रमाणे राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला सहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत नेमले जाणार आहे. मित्रांनो, जे काही कार्यरत प्रशासकीय यंत्रणा आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट, तर यासाठी यांना हेल्प म्हणून, त्यांना मदत म्हणून लोकांची कामे गतिमान पद्धतीने व्हावीत यासाठी ही योजना दूत कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आता मित्रांनो, याचे आपण खाली डिटेल्स पाहूया. योजनाचे पात्रता, निकष, त्याचप्रमाणे मित्रांनो, या योजनेद्वारे ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागासाठी 5,000 लोकसंख्येसाठी 1 योजना दूत राहणार आहे. मित्रांनो, जे काही ग्रामपंचायतीसाठी 1 राहणार आहे आणि शहरी भागात 5,000 लोकसंख्येमागे 1 योजना दूत असणार आहे. प्रत्येक गावामध्ये 1 आणि शहरी भागासाठी जे काही वार्ड आहेत तर त्यासाठी 5,000 लोकसंख्या असलेल्या ठिकाणी 1 योजना दूत राबवणार आहे. अशी एकूण 50,000
योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे प्रत्येकी 10,000 रुपये प्रति महिना तत्वावर. मित्रांनो, या योजनेसाठी जवळपास 10,000 रुपये महिना राज्य शासन देणार आहे युवकांना एका महिन्यासाठी मानधन. तर एवढ्या मानधनावर हे कामासाठी योजनादूतांची निवड होणार आहे. निवड झालेल्या योजनादूतांसोबत 6 महिन्याचा करार केला जाणार आहे. मित्रांनो, 6 महिन्याच्या करार तत्वावर ही भरती होणार आहे. बेरोजगार युवकांसाठी महत्त्वाचे आहे. योजनादूत निवडीकरिता पात्रतेचे निकष. आता निकष काय आहेत ते पाहूया. उमेदवार 18 ते 35 वयोगटातील असावा. मित्रांनो, जर तुम्ही यासाठी अर्ज करणार असाल तर तुमचं वय हे 18 ते 35च्या रेंजमध्ये असणं आवश्यक आहे. त्यानंतर ते कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असावा. तुमची डिग्री कंप्लीट असावी. त्याचप्रमाणे त्याला संगणकाचे ज्ञान म्हणजे तुमचं MSCIT किमान MSCIT तरी तुमचं होणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे त्याच्याकडे अद्ययावत भ्रमणध्वनी असावा. तुमच्याकडं स्मार्ट अँड्रॉइड मोबाईल असावा. तो महाराष्ट्राचा आदिवासी असावा. तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असावे. तुमच्याकडे डोमिसाईल महाराष्ट्राचा असावा. त्याचप्रमाणे त्याच्याकडे आधार कार्ड त्याच्या नावाने आधार संलग्न बँक खाते असावे. मित्रांनो, तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड आणि तुमचं सिंगल बँक अकाउंट असणं महत्त्वाचं आहे. आता मित्रांनो, यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे या भरतीसाठी. तर आवश्यक डॉक्युमेंटमध्ये विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज. तुम्ही जे काही अर्ज करणार आहात ऑनलाईन तर त्याची प्रिंट फॉर्म ऑनलाईन अर्ज केलेला फॉर्म तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुमचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे. पदवी उत्तीर्ण तुमची डिग्री कंप्लीट झाली सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि मार्कशीट त्याचप्रमाणे यासाठी लागणार आहे. सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला अधिवास तुमचा डोमिसाईल सर्टिफिकेटसुद्धा यासाठी लागणार आहे. त्यानंतर वैयक्तिक बँक खात्याचं तपशील तुमचं सिंगल पर्सनल बँक अकाउंट असणं आवश्यक आहे. त्याचा पासबुक लागणार आहे. त्यानंतर पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तुमच्याकडे तुमचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील हमीपत्र जोडणे आवश्यक आहे. तुम्ही ज्यावेळेस हे तुमचं व्हेरिफिकेशन होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यावेळेस तुम्ही भरलेल्या नमुन्या हमीपत्र जे काही हमीपत्र देणार आहात तर त्यासाठी हे जोडणं आवश्यक आहे फॉर्मसोबत हमीपत्र. त्यानंतर नेमणूक प्रक्रिया. मित्रांनो, आता नेमणूक कुठे होणार कशी होणार तर उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थामार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. मित्रांनो, ही संपूर्ण प्रक्रिया बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लेबर कॉन्ट्रॅक्टरकडून ही भरती केली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी प्रत्येक जिल्हा माहिती अधिकाऱ्याकडे पाठवण्यात येणार आहे. तुम्ही जे काही ऑनलाईन फॉर्म भरणार आहात तर ते तुमचे फॉर्म कलेक्ट करून त्यातून छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची निवड यादी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लागणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक वयोमर्यादेविषयक मूळ कागदपत्रांची तपासणी करणार आहे. त्यानंतर प्रत्येक उमेदवारांबरोबर 6 महिन्याचा करार केला जाणार आहे. मित्रांनो, ज्यांची निवड होणार आहे तर अशांसाठी 6 महिन्याच्या करार तत्वावर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही निवड होणार आहे. त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशन करतील. त्यानंतर जिल्ह्यात ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 आणि शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी 1 प्रमाणात उमेदवारांना योजनादूत म्हणून योजनांचा प्रसिद्धीकरिता पाठवण्यात येईल. तर अशा पद्धतीने सर्व प्रक्रिया आहे. मित्रांनो, योजनादूताची करावयाची कामे. आता तुम्ही जर योजनादूत म्हणून निवड झाली तर तुम्हाला कोणती कामे करावी लागणार तर यामध्ये योजनादूतांनी जिल्ह्यातील योजनांची माहिती घेऊन नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन ठरवून दिलेली कामे पार पडणे त्याच्यावर बंधनकारक राहील. जी काही शासनाच्या विविध योजना आहेत, लाडकी बहीण आहे, त्याचप्रमाणे वयोश्री योजना आहे, त्याचप्रमाणे जे काही राज्य शासन जेवढ्या पण योजना राबवत आहे तर त्या संपूर्ण योजनांची माहिती तुम्हाला ग्रामीण भागात जाऊन किंवा तुमचे जे काही एरिया आहेत ठरवून दिलेल्या त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तळागाळातील लोकांसाठी ती माहिती त्यांना द्यायची आहे, माहिती सांगायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जे ऑफिशियल काम ठरवून दिलं जाईल तर ते पार पाडणं बंधनकारक राहील. त्यानंतर योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करावे. मित्रांनो, तुमची निवड जर ग्राम
ग्रामीण भागात झाली तर ग्रामपंचायत, त्याचप्रमाणे जनसामान्य लोक यामधील दुवा बनून तुम्हाला काम करायचं लागेल. संपूर्ण शासकीय जे काही ग्रामपंचायत आहे तर त्यासोबत सुद्धा तुम्हाला समन्वय ठेवावा लागेल आणि तळागाळातील लोकांसाठी संपर्क साधून या योजनाची माहिती तुम्हाला द्यावी लागणार आहे. समन्वयक म्हणून तुम्हाला काम करावं लागणार आहे. त्यानंतर योजनातून सोपविलेल्या जबाबदारीचा स्वतः स्वार्थासाठी किंवा नियमबाह्य कामासाठी उपयोग, गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन आदी करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात येईल. तसेच त्यांना जबाबदारी मुक्त करण्यात येईल. अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन अनुज्ञेय राहणार नाही. मित्रांनो, तुमची निवड झाल्यानंतर जे काही जणांनी जर गैरवर्तन केलं, ज्यांची निवड झाली त्यांनी जर काही गैरवर्तन केलं, गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा नियमबाह्य काही काम केले, तर अशा वेळी ह्याची नियम संपूर्ण जे काही कॉन्ट्रॅक्ट बेस आहे तर तो संपुष्टात येणार आहे. तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे. तुम्ही त्या पदावर राहणार नाही. शासन तुम्हाला त्यापासून बरखास्त करू शकते. त्यानंतर अशा पद्धतीने संपूर्ण योजना आहे. मित्रांनो, यासाठी आपण या योजनेमध्ये कोण पात्र आहे, कोणते कागदपत्रे लागणार आहे ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहिले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.